भारताच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम. डॉल हाऊस नाही ट्रिश, हे आहे बोमाई गोलू, म्हणजे डॉल फेस्टिवल जे दक्षिण भारतात विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो. तुला तर बरंच काय माहितीये बाल्टी बॉय. मला तर हे पण माहितीये की ही आहे लक्ष्मी देवी, ही आहे सरस्वती देवी आणि ही आहे दुर्गा देवी. अच्छा, जर तू दुसऱ्या रांगेतल्या डॉल्सची नावं सांगितलीस तर तू जीनियस. ह्या आहेत राणी वेलू नचियार आणि ह्या त्यांच्या शूर आर्मी कमांडर्स क्युवेली आणि उडियाल. राणी सेनापती म्हणजे स्टोरी टाइम. हे संस्कृती स्टोरी मोड ऑन. वेलू नचियार या इंग्रज सरकारशी लढणाऱ्या पहिल्या भारतीय महाराणी मानल्या जातात, ज्यांना त्यांच्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश भाषा अगदी उत्तम येत होत्या. त्या तामिळनाडूच्या शिवगंगाई प्रदेशाच्या राणी होत्या आणि आजही त्यांची वीरमंगाई म्हणजे शूर स्त्री या नावाने आठवण काढली जाते. वलारी किंवा सिलंबम म्हणजेच काठ्यांनी लढणं अर्थात मार्शल आर्ट्स आणि घोडेस्वारी, तिरंदाजी यामध्ये त्या कुशल होत्या. गोष्ट सुरू होते सन 1772 मध्ये. राणी वेलू नचियार शिवगंगाई मध्ये त्यांचे पती राजा मुथुवधुगनाथा थेवर यांच्या सोबत मिळून राज्य करायच्या. राणी सरकार, ब्रिटिश कंपनी सरकारांच्या वतीने तुमच्यासाठी हे फरमान आहे की शिवगंगाई राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी 1 लाख रुपये कर द्यावा लागेल. तुम्हाला कर देण्यासाठी शिवगंगाईची जनता तुमची गुलाम नाही. नकार देण्याची हिम्मत कशी झाली यांची? कारण ते एक राजा आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला शिवगंगाई कोणतेही अतिरिक्त कर देणार नाहीत. आमचा निर्णय मद्रासच्या तुमच्या अधिकाऱ्यांना कळवा. ब्रिटिश ऑफिसरनी राणी वेलूंकडून अशा उत्तरांची अपेक्षा केली नव्हती आणि ते सुद्धा इंग्रजीमध्ये. ते रागाने लाल बुंद होऊन तिथून निघून जातात आणि आता हे शिवगंगाईवर आक्रमण करतील. आपल्याला युद्धाची तयारी करायला हवी महाराज. आपण शिवगंगाईवरून नाही चिन्ना, कल्याण कोइल वरून लढूया. इंग्रज तिथलं जंगल कधीच पार करू शकणार नाहीत. पण महाराजांची धारणा चुकीची होती. काही दिवसांनंतर राणी वेलू तिची मुलगी बेल्लाची सोबत कोलंगुडी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर येत होते. तेव्हा त्यांचे सुरक्षा प्रमुख उडियाल एक निरोप घेऊन आले. राणी सरकार. काय झालं उडियाल? तुला इतका घाबरायला काय झालं? राणी सरकार, इंग्रजांनी कल्याण कोइलचं जंगल पार केलं आहे. काय? आणि त्यांनी महाराजांची गोळ्या घालून हत्या केली आहे. आता इंग्रज तुमचा जीव घेण्यासाठी येते. तुम्ही चिन्ना आणि पेरिया बरोबर ताबडतोब शिवगंगाई मधून निघून जा. तुम्ही मागच्या रस्त्याने निघून जा. मी इंग्रजांना इथे अडकवून ठेवते. राणी त्यांची मुलगी वेल्लाची, त्यांचे विश्वसनीय चिन्ना आणि पेरिया मुथ्थू आणि त्यांच्या काही अंगरक्षकांसोबत मागच्या मार्गाने निघून जातात आणि उडियाल मंदिराच्या मेन गेटवर इंग्रजांशी भिडते. कुठे आहे राणी वेलू नचियार? उडियाल इंग्रजांसोबत मोठ्या हिमतीने लढली, पण इंग्रजांनी तिला निर्दयीपणे मारून टाकले. पापणी लावताच इंग्रजांनी राणी वेलू नचियार यांचे राज्य हिसकावलं. राणी वेलू नचियार यांनी त्यांची रणनीती बनवायला सुरू केली. राणी वेलू नचियार शिवगंगाईहून दूर दिंडीगुलला निघाल्या आणि तिथे गोपाल नायरांनी त्यांना आश्रय दिला आणि इंग्रजांसोबत बदला घेण्यात त्यांची मदत केली. पेरिया, तू पुन्हा शिवगंगाईला निघून जा आणि गुप्त हेरांचं जाळं तयार कर. चिन्ना, तू इथे माझ्या बरोबर नव्या सेनेचं निर्माण कर. ठरलेल्या रणनीतीनुसार चिन्ना आणि पेरियाने काम करायला सुरुवात केली. राणी स्वतः एका महिला सेनेला सिलंबम, वल्लरी, तलवारबाजी, घोडस्वारी सारख्या कलांमध्ये प्रशिक्षण देत होत्या, जिथे त्यांच्या तीक्ष्ण नजरेने क्विल्ली नावाची एक योद्धा पारखली. तुम्ही आहात उडियाल सेना. उडियाल, 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 उडियाल. क्विली, क्विली आजपासून उडियाल सेनेची सेनापती आहे. उडियाल, 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 उडियाल. उडियालने राणी
सरकार आणि शिवगंगाईसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तुम्ही सगळ्या उडियल बनण्यासाठी तयार आहात? तयार आहोत. उडियल, उडियल. ही सगळी तयारी करता करता 8 वर्ष उलटून गेली. जेव्हा राणी पूर्णपणे इंग्रजांचा सामना करायला तयार होत्या तेव्हा त्या दिंडीगुलचे सुलतान हैदर अलींना भेटायला गेले. अस्सलाम वालेकुम हैदर अली साहेब. वालेकुम अस्सलाम. शिवगंगाई मधून इंग्रजांना पळवून लावण्यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य हवंय. मी वचन देतो की आरकोट मध्ये इंग्रजांना हरवल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू. नाही जनाब, आम्हाला तुमचं सहकार्य आत्ताच हवंय. कारण जेव्हा तुम्ही आरकोटवर आक्रमण कराल आम्ही अगदी त्याच वेळी शिवगंगाईवर आक्रमण करू. खूपच छान. इंग्रजांचं सगळं लक्ष आरकोटवर असणार आणि शिवगंगाईला वाचवण्यासाठी त्यांच्याकडे जास्त सैन्य उरणार नाहीत. या युद्धनीतीला पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही तुम्हाला 5000 सैनिक देत आहोत. धन्यवाद. हैदर अलीकडे मदत मागितल्यानंतर राणी वेलू नचियारांनी चिन्ना, पेरिया आणि कुइली सोबत चर्चा केली. राणी सरकार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पूर्ण शिवगंगाई मध्ये गुप्तहेरांचं जाळं पसरवून टाकलं आहे. खूपच छान पेरिया. राणी सरकारांचा विजय असो. हैदर अलीचे 5000 सैन्य पोहोचले आहेत. राणी सरकार, आपल्याला शिवगंगाई महालावर ताबडतोब आक्रमण करायला हवं. आपलं सैन्य त्यांच्या सैन्याहून मोठं आहे चिन्ना, परंतु जोवर इंग्रजांकडे बंदूक आणि दारुगोळा आहेत आपण त्यांना हरवू शकणार नाहीत. शिवगंगाई महालाला सोडून आज 8 वर्ष झाली आहेत. कुणास ठाऊक आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार. जर आक्रमणाआधी आपण काहीही करून त्यांचा दारुगोळा नष्ट केला तर आपला विजय निश्चित आहे. क्युइली, तुझी कल्पना उत्तम आहे. परंतु राणी सरकार, दारुगोळा तर शिवगंगाई महालाच्या दारू कोठारात आहे. तिथवर कसे काय पोहोचणार? पेरिया. राणी सरकार, आपले गुप्तहेर शिवगंगाई महालाच्या आत देखील पसरलेले आहेत. तर मग दसऱ्याचा दिवस ठरला. त्या दिवशी स्त्रिया पूजा करण्यासाठी महालात जातात. त्यांना कोणीही अडवत नाही. मी, क्युइली आणि आपली उडियल सेना महालात पूजेच्या निमित्ताने आतमध्ये शिरू आणि दारू कोठाराला उद्ध्वस्त करून टाकू. प्लॅन प्रमाणे राणी वेलू, कुइली आणि उडियल सैन्याच्या काही महिला विजयदशमीच्या दिवशी शिवगंगाई पॅलेस मध्ये पोहोचल्या. पेरियाचा स्पाय नेटवर्क आधीपासून आतमध्ये उपस्थित होता. ह्या महिलांच्या हातात पूजेच्या थाळ्या पाहून इंग्रज शिपायांना काहीच संशय आला नाही आणि त्यांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिलं. आतमध्ये गेल्यानंतर राणी वेलू आणि कुइलीने नजर फिरवून सगळ्या जागेचा आढावा घेतला. आतमध्ये आधी पेरियाच्या स्पाय नेटवर्कने कुइलीला बोमाई गोलूच्या स्टेजच्या बाजूला जायला इशारा केला. सगळ्या उडियल सेनेने बोमाई गोलून जवळ पोहोचून नमस्कार केला आणि मग अचानक स्पाय नेटवर्कनी स्टेज खाली लपवलेली हत्यारं जशी की वल्लरी, तलवारी बाहेर काढल्या आणि अचानक इंग्रज सैन्यावर हल्ला चढवला, ज्याने इंग्रज सैन्य गोंधळून गेले. बघत काय बसलायस, चालव गोळी. इंग्रजांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिथे जमा असलेली गर्दी इकडे तिकडे पळू लागली. उडियल सैन्याच्या कित्येक महिला दारूखान्याच्या दिशेने निघाल्या, पण इंग्रजी शिपायांनी त्यांना गोळ्या मारल्या. कुणी दारूखान्याच्या 50 मीटर पर्यंत सुद्धा नाही पोहोचू शकल्या. हे पाहून कुइली घाबरली. मागे फिरूयात राणी सरकार. ते बघ दारू कोठार. क्युइली, इतक्या जवळ पोहोचून आपण माघारी नाही फिरू शकत. दारू कोठाराजवळ पोहोचण्याआधीच ते आपल्या सगळ्यांना गोळ्या घालून मारून टाकतील. आपल्याला राणी सरकारांना सुखरूप बाहेर घेऊन जायचंय. हत्यारं टाकून थाळ्या हातात घ्या म्हणजे इंग्रजांना संशय येणार नाही. तुमचं हत्यार द्या राणी सरकार. कुइलीने राणींकडून त्यांची वल्लरी घेतली आणि चलाखीने तिच्या वल्लरी सोबत तिच्या साडीमध्ये लपवली. मग राणीला घेऊन तिने बाहेरच्या दिशेला चालायला सुरुवात केली. राणी त्यांच्या पुढे आणि त्या राणींच्या मागे. ही संधी आपल्याला पुन्हा नाही मिळणार. तुम्ही बरोबर बोलताय राणी सरकार. आपल्याला काहीतरी करायला हवं क्युइली. हो, पण आत्ता नाही. आपण अजूनही काहीतरी करू शकतो क्युइली. गर्दीचा फायदा घेऊन आपल्याला कसंही दारू कोठाऱ्याजवळ पोहोचायला हवं. एक काम कर, तू क्युइली. क्युइली. जेव्हा राणींना कुइलीकडून काहीच उत्तर मिळाले नाही तेव्हा त्यांनी वळून मागे पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कुइली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दारूखान्याच्या दिशेने धावत होती. जोपर्यंत इंग्रज सैन्याची नजर पडत नाही तोपर्यंत ती दारूखान्याच्या खूप जवळ पोहोचली होती. इंग्रज शिपायांनी गोळ्या झाडल्या. राणींनी हे पाहून तिथे जमिनीवर पडलेली वल्लरी उचलली आणि शिपायांवर वार केला.
कुयल्ली पळता पळता स्वतःच्या साडीत लपवलेल्या दोन्ही बंदरी काढून दारूखान्याच्या दारात उभे असलेल्या शिपायांवर वार केला आणि त्यांना संपवलं. मग कुयलीने दरवाजाच्या कवाडावर लावलेली मशाल उचलली आणि निसंकोचपणे दारूखान्याच्या आतमध्ये घुसली. राणी आणि कुयल्लीची आता अखेरची नजरानजर झाली आणि राणीचे डोळे पाणावले. त्यांनी ओळखलं की कुयल्ली आता काय करणार होती. आणि मग कुयलीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता मशालीने त्या स्फोटकांना आग लावली. पेरिया आणि चिन्ना त्यांची सेना घेऊन जवळच जंगलात गेले. त्यांनी स्फोट ऐकताच आणि दारूखान्यातील आगीच्या ज्वाळा पाहताच शिवगंगाई पॅलेसवर हल्ला चढवला. इंग्रज या अनपेक्षित अटॅकमुळे पूर्णपणे पराजित होऊन गेले आणि राणी वेल्लू नचियारांनी शिवगंगाईवर पुन्हा एकदा ताबा मिळवला. आणि 8 वर्षांच्या संघर्षानंतर राणी वेल्लू नचियार पुन्हा एकदा राणी वेल्लू नचियार शिवगंगाईच्या सिंहासनावर विराजमान झाल्या. दसऱ्याच्या दिवशी राणी वेल्लू नचियार यांनी शिवगंगाईला इंग्रजांच्या अन्यायापासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि या गोष्टीची आजही आठवण काढली जाते. दसऱ्याच्या दिवशी कोलंगोडी देवळात उडियल हिची देवीच्या रूपात पूजा केली जाते आणि शिवगंगाईमध्ये लोक वेलू नचियार आणि क्युएली यांच्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. भारत सरकारने 2008 साली त्यांच्या सन्मानार्थ एक स्टॅम्प देखील काढला होता. गर्वाने म्हणा. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत Amazon प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.